2006 मध्ये मुंबई लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामधील जे 11 आरोपी होते, 11 आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सोडलं। त्यानंतर त्यातले 3 आरोपी हे नागपूरच्या कारागृहामध्ये होते। त्यातल्या 2 आरोपींना आज सोडण्यात आलेलं आहे। एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी आणि मोहम्मद अली आलम शेख हे 2 आरोपी यांना सोडण्यात आलेलं आहे। यामध्ये एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी हा फाशीची शिक्षा झालेला आरोपी होता, तर जो दुसरा आहे मोहम्मद अली आलम शेख याला आजन्म कारावासाची शिक्षा झालेली होती। मात्र यातला जो तिसरा आरोपी आहे नावेद हुसेन रशीद हुसेन खान याला मात्र आज सोडण्यात आलेलं नाही। जे कारण देतं की त्याचं एक प्रकरण प्रलंबित आहे, त्यामुळे त्याला आज सोडण्यात आलेलं नाही। मात्र जे 2 आरोपी होते ते नागपूर कारागृहातनं बाहेर त्यांना सोडण्यात आलेलं आहे। त्यांचे नातेवाईक देखील त्यांना घ्यायला आलेले आहे। एकंदरीत आपण बघितलं की या संपूर्ण साखळी बॉम्बस्फोटामधले जे 11 आरोपी होते, 11ही आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सोडलेलं होतं। त्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार हे सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमक्या या संपूर्ण निकालासंदर्भात काय निर्णय येतं हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। जर का या संपूर्ण निर्णयाला स्टे सर्वोच्च न्यायालयाने दिला तर परत त्या सर्व आरोपीला पोलिसांकडनं ताब्यात घेतलं जाईल। मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्या निर्णयानुसार या सर्व आरोपींना बाहेर सोडण्यात आलेलं आहे। त्यातले जे 3 आरोपी नागपूर कारागृहामध्ये होते त्यातले 2 आरोपी हे कारागृहातनं बाहेर पडलेले आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।